तर आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे एसडीएलसी लाईफ सायकल. ओके, एसडीएलसी लाईफ सायकल म्हणजेच काय माहिती का? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, एसडीएलसीचा फुल फॉर्म. सॉफ्टवेअर आता ह्या शब्दानुसार लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय एसडीएलसी? काय सांगितलेलं आहे एसडीएलसी म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचे, पण ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचे स्टेजेस कशा आहेत आणि कोणत्या टाईपमध्ये आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहोत हे आपण ह्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये शिकणार आहोत. ओके, आता इथे बघा. आता इथं आपल्याला सांगितलेलं आहे एसडीएलसी the is software development life cycle or system development life cycle in system engineering, information system and software engineering is the entire process of formal logical steps taken to develop a software product. The concept generally refers to कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जे आपल्याला प्रोडक्ट किंवा काही ना काहीतरी आपल्याला जे डिझाईन करायचं आहे, की त्याच्या आपल्याला प्रॉपरली ज्या तुमच्या लॉजिकल स्टेप्स असतील, त्याचे ज्या काही सिस्टीम्स असतील, त्या आपण पूर्ण ह्या एंटायर प्रोसेसमध्ये काय करतो, आपण डिझाईन करतो किंवा आपण एक सेट करतो. ओके, आता पुढचा नेक्स्ट पॉईंट काय आहे? ओके, आता फेजेस ऑफ एसडीएलसी काय काय आहेत बघून घ्या. फर्स्ट फेज आहे प्रॉब्लेम डेफिनेशन. ओके, सेकंड वन आहे प्रॉब्लेम डिझाईन, थर्ड वन कोडिंग, डिबगिंग, टेस्टिंग, डॉक्युमेंटेशन, मेंटेनन्स आणि एक्सटेन्शन अँड रिडिझाईन. आता ह्या स्टेप्स आहेत त्या फक्त एक लक्षात घ्या, ह्या पुढे फेजेस मी एक्सप्लेन करते. पण आपला बेसिक जो एसडीएलसी मध्ये पण काय करतो ते आपण ह्या डायग्राम मध्ये एक्सप्लेन एक्सप्लेन लक्षात घेऊया काय सांगितलं. आता ही डायग्राम बघा, आपल्याला हा काय दिलेला आहे, हा वॉटरफॉल मॉडेल दिलेला आहे. कशाचा वॉटरफॉल मॉडेल आहे? सिस्टीम डेव्हलपमेंट लाईफ सायकलचा. म्हणजेच काय एसडीएलसी लाईफ सायकलचा आपल्याला एक वॉटरफॉल मॉडेल दिलेला आहे. आता वॉटरफॉल मॉडेल म्हणजेच काय असणार आहे बघून घ्या. आता फर्स्ट काय त्याने स्टेप दिलेली आहे बघा वॉटरफॉल मॉडेलची, रिक्वायरमेंट्स. आपण काय करणार आहोत, युजर कडून रिक्वायरमेंट्स घेणार आहोत. रिक्वायरमेंट्स आपण घेतल्यानंतर त्याच्यावरती काय होणार आहे, अनालायसिस केलं जाणार आहे. सेकंड फेज काय, अनालायसिस. ओके, आणि अनालायसिस केलेली थिंग जी असेल, आता सपोज एखादा कोड घेतलाय तुम्ही, सॉरी एखाद्याने युजरने तुम्हाला एखादा डेटा दिलेला आहे की आम्हाला ही अशी एखादी गोष्ट आम्हाला रिक्वायर हवी, किंवा फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेऊया. कॅल्क्युलेटर डिझाईन करून हवे, हे आपल्या त्यांनी त्यांचं रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत. रिक्वायरमेंट त्यांच्याकडून आपल्याकडे आली, त्याच्यावरती तुम्ही काय काम करणार आहात, अनालायसिस. अनालायसिस कशाचं, की आपण ते पूर्णपणे कॅल्क्युलेटर डिझाईन करून देऊ शकतो की नाही, त्याचे आपल्याकडे बॅकअप प्लॅन्स काय आहेत किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण परवाच्या संपूर्ण फेजेस बघितल्या होत्या. तर सर्व फेजेस कशामध्ये येणार आहेत, अनालायसिसमध्ये. क्वालिटी अश्युरन्स, क्वालिटी कंट्रोलमध्ये ह्या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या होत्या क्वालिटी अश्युरन्सच्या इलेमेंट्समध्ये. ओके, काय सांगितलं होतं तिथं आपण, की आपल्याकडे जर त्याचा बॅकअप प्लॅन असेल किंवा आपल्याला त्याची अश्युरन्स आपण देऊ शकतो. अश्युरन्स कधी देऊ शकतो आपण, अनालिसिस मध्ये देऊ शकतो, की आपण ही एखादी सिस्टीम आहे ती आपण डेव्हलप करून देऊ शकतो की नाही, किंवा डेव्हलप करत आहोत तर ती पुढे डिझाईनला पाठवणार, नसेल पाठवणार तर काय करणार तो आपण रिजेक्ट करून टाकणार. ओके, तर फर्स्ट आपली स्टेप काय आली, आपली अनालिसिस आली. आता अनालिसिसला ज्या वेळेला आपण रिक्वायरमेंट्स आपल्याला दिल्या जातील आपल्याला अनालिसिस काय करणार आपण, की आपण ते प्रोडक्ट डिझाईन कसं करायचंय किंवा आपल्या काय काय स्टेप्स असतील ते आपल्या कशामध्ये होणार आहेत, अनालिसिस मध्ये. ओके, आता अनालिसिस मधून जर आपला जो प्रोडक्ट असेल, तो प्रोडक्ट म्हणजेच काय असणार आहे, जनरल एक सर्टन इन्फॉर्मेशन असणार आहे. आपला प्रोडक्ट अजून फायनल झालेला नसणारच आहे. त्याच्यामुळे आपण नंतर पुढे काय करणार आहोत, पुढची स्टेप काय असणार आहे, डिझाईन. आता डिझाईन म्हणजे काय असणार आहे, की जो आपला जो प्रोडक्ट आहे त्याचा हार्डवेअर काय असेल, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स काय असेल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये असणार आहेत, आपल्या डिझाईन मध्ये आपल्या इन्क्लूड असणार आहेत. आता डिझाईन मध्ये कोणते कोणते टाइप्स असतात, दोन टाइप्स असतात. काय असतात, हाय लेवल डिझाईन आणि लो लेवल डिझाईन. ओके, आता हाय लेवल डिझाईन आणि लो लेवल डिझाईन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे फर्स्ट बघून घेऊया. आता हाय लेवल डिझाईन मध्ये सांगितलेलं काय, इट गिव्स द आर्किटेक्चर ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट टू डेव्हलप अँड इट इज डन बाय आर्किटेक्ट और सिनियर डेव्हलपर. आता एखादा सिनियर, संपूर्ण कंपनीमध्ये आपल्याला जो सिनियर डेव्हलपर दिलेला आहे तो काय करणार आहे, की एक स्पेसिफिक एक जनरल ओव्हरव्ह्यू किंवा काय म्हणता येईल एक आउटलाईन, आपण आउटलेट, एखादं असं एक काय म्हणता येईल त्याला, एक ओव्हरव्ह्यू असं एखादा देणार तुम्हाला, की ह्या टाईप मध्ये ते प्रोडक्ट बसला पाहिजे. ओके, आणि लो लेवल डिझाईन मध्ये काय होणार आहेत बघून घ्या. इट इज डन बाय सिनियर डेव्हलपर्स.
Okay, it is described how each and every feature in the product should work and how every component should work. Okay, here only design will be there and not the code. Okay, the outcome from this phase is high level document and low level document with which works as a input to the next phase. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. आता हाय लेवल डिझाईनचं आपण काय सांगितलेलं आहे की हाय लेवल डिझाईन कोण करतं, एक सिनियर आर्किटेक्चर किंवा सिनियर डेव्हलपर जो कोण आहे की आपल्याला तो काय करतो, एखादा तुमचा एक आउटलाईन काढून देतो की बाबा हे आम्हाला प्रोडक्ट ह्या टाईप मध्ये आपल्याला डिझाईन करायचंय. ओके, हाय लेवल डिझाईन की बाबा सिनियर जे लोक आहेत ते वर्क करणार आहेत कशावरती, हाय लेवल डिझाईन वरती. आता लो लेवल डिझाईन मध्ये काय असणार आहे की आता सपोज फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटरचं पण एक एक्झाम्पल घेतलेलंच आहे. तर कॅल्क्युलेटर मध्ये बाबा कोणते कोणते फंक्शन्स असणार आहेत, कोणते कोणते त्याच्यामध्ये ऑपरेशन्स क्रिएट केले जाणार आहेत, ते त्यांचं फंक्शनिंग कसं असणार आहे, त्यांचं सिक्वेन्स काय असणार आहे, किंवा मायनरातली मायनर गोष्ट कुठे चेकआउट केली जाईल तुमच्या लो लेवल डिझाईन मध्ये. म्हणजेच काय असणार आहे, तुमचं हार्डवेअर रिक्वायरमेंट कसं असणार आहे, तुमचे सॉफ्टवेअरचे जे तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स त्यांनी दिलेल्या आहेत त्या फुलफिल आपल्याला लो लेवल डिझाईन मध्ये करायचं. आउटफ्लो आपल्याला काढून दिला कुणी, सिनियर एक्झिक्युटिव्ह किंवा सिनियर डेव्हलपर जो आहे त्यांनी. कशामध्ये, हाय लेवल डिझाईन्स मध्ये. आणि लो लेवल डिझाईन्स मध्ये आपण काय करतो की त्याच्यातले लहानातल्या लहान गोष्टी आहेत, लहानातले लहान फीचर्स आहेत, ते डेव्हलप करायचं काम कशामध्ये करतो आपण, लो लेवल डिझाईन्स मध्ये करतो. आणि त्याचं जे काही आउटपुट असेल किंवा त्याचं जे काही तुम्हाला पूर्णपणे एखादं सॉफ्ट कॉपी असेल त्याची किंवा हार्ड कॉपी असेल किंवा काही, ती आपण कुठे जाणार आहोत, आपल्याला नेक्स्ट फेजला. नेक्स्ट फेज आपली कोणती असणार आहे, तर कोडिंग. आता एक ओव्हरव्ह्यू झाला आपला की बाबा कसं कॅल्क्युलेटर बनवायचंय. त्याच्यानंतर एक ओव्हरव्ह्यू झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स असणार आहेत, हा लेवल आणि लो लेवल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बघून झाल्या. त्याच्यानंतर ते जे काय आपलं आउटपुट असेल ते कशाला दिलं जाणार आहे, कोडिंग. कारण की विदाऊट कोडिंग आपण काही प्ले पण करू शकत नाही किंवा काही त्याचं वर्किंग होऊ शकत नाही. कारण की हा सगळा पार्ट कशा असणार आहे, कोडिंग वरती बेस्ड असणार आहे. म्हणजे इथून आपलं मेन जे फंक्शन डिझायनिंग आहे, डिझायनिंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की जो काही मेन पार्ट आहे तो कुठं सुरू होणार आहे, आपल्या कोडिंग मध्ये. आता काय सांगितलंय तर बघा, इट मीन्स ट्रान्सलेटिंग द डिझाईन इन टू अ कम्प्युटर रिडेबल लँग्वेज. Development team does the actual coding based on the designed software and writes unit tests for each component to test the new codes written by them. This is the longest phase in the software development life cycle. आता कोडिंग हा पार्ट जरी आपल्याला वाटत असला तरी तो काय असणार आहे, सर्वात जास्त मॅक्झिमम टाइम कन्झ्युमिंग असणार आहे. कारण की अदर त्याच्यामध्ये कोडिंगमध्ये काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये अगेन त्यांचे मॉड्यूल्स वाढले जातील किंवा जे काही मॉड्यूल्स आहेत त्याच्यावरती प्रत्येक मॉड्यूलवरती आपल्याला इच अँड एव्हरी फेजच्या पर्सनला तुम्हाला काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे. हे सगळं काम कोण करतं, कोडर. जे कोणी तुमच्या कंपनीमध्ये कोडरचे कामासाठी जे व्यक्ती आहेत ते कोण करणार आहे, तिथं कोडिंगचं काम कोडर करणार आहेत. ओके, आता काय सांगितलेलं आहे त्यांनी कोडर मध्ये, काय कोडिंग काय सांगितलेलं आहे, इट ट्रान्सलेट द डिझाईन इन टू अ कम्प्युटर रिडेबल लँग्वेज. फर्स्ट काय होणार आहे, तुमच्या त्या प्रत्येक इच अँड एव्हरी मॉडेलचं काय होणार आहे, कम्प्युटर लँग्वेज मध्ये तुमचं कन्व्हर्जन होणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचं पूर्णपणे डिझाईन आणि तुमचं जे काही आउटपुट असेल ते सर्व काही हा पार्ट जो असणार आहे तुमच्या कोडिंग मध्ये येणार आहे. अगेन त्याच्यामध्ये सपोज काही ना काहीतरी एरर्स असतील किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतील तर ते रिमूव्ह करायचं काम सुद्धा ह्या फेज मध्ये केलं जाणार आहे. ओके, आता कोडिंग आपलं डन झालेलं आहे. कोडिंग डन झाल्यानंतर काय असणार आहे पुढची स्टेप, टेस्टिंग. ओके, ज्या वेळेला आपण एखादं कोडिंग केलेलं आहे, आपल्या ज्या संपूर्ण कोडची कोडिंग केलेली आहे किंवा ज्या काय एखाद्या प्रोडक्टची तुम्ही कोडिंग केलेली आहे, ती प्रोडक्टची कोडिंग जी आहे ती तुमच्या प्रिव्हियस रिक्वायरमेंट्स ज्या होत्या त्या रिक्वायरमेंट्स तुमच्या फुलफिल करतंय की नाही याचं काम कोण करतं, टेस्टिंग करतं. टेस्टिंग काय करणार की तुमचा जो कोड तुम्ही लिहिलेला आहे तो व्यवस्थितपणे रन होतोय की नाही. तो जर रन होतोय तर रन झाल्यानंतर ज्या प्रिव्हियस रिक्वायरमेंट्स होत्या ज्या आपल्या डिझाईन मध्ये त्याने दिलेल्या होत्या, जो तुमचा सिनियर डेव्हलपर असेल किंवा ज्युनियर डेव्हलपर असेल जो किंवा अदरवाईज तुमचा कोण कोडर जो असेल, तर कोडरनी केलेलं जे काही वर्क आहे तो सिनियर डेव्हलपरांनी ज्युनियर डेव्हलपर ह्यांच्या कामांशी मिळता जुळता आहे की नाही किंवा
त्यांच्या सुद्धा रिक्वायरमेंट्स होत्या. त्या रिक्वायरमेंट्स ईच अँड एव्हरी रिक्वायरमेंट फुलफिल होते की नाही हे कशामध्ये केलं जाणार आहे, आपल्या टेस्टिंगमध्ये केलं जाणार आहे. आणि जर एखादी सपोज प्रॉब्लेम असेल किंवा काही ना काहीतरी एखादं फंक्शन राहिलेलं असेल, अगेन इट गोज टू द डिझाईन. डिझाईनला मग परत मेसेज जाणार की बाबा इथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहिलेला आहे किंवा एखादं कोणतरी फंक्शन राहिलेलं आहे किंवा तुमचा जो कोड दिलेला आहे कोडरने तो काय होतोय, तो फुलफिल होत नाहीये किंवा तो तुमचा रन होत नाहीये. त्याच्यामुळे आपला प्रोडक्ट पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे काय असणार आहे, हा लूप दिलेला आहे. लूप म्हणजेच काय असणार आहे, ज्या वेळेला तुमची एखादी रिक्वायरमेंट आलेली आहे, रिक्वायरमेंट आल्यानंतर तुमचं अनालिसिस झालंय, अनालिसिसच्या नंतर तुमचं डिझाईन झालेलं आहे आणि ज्या वेळेला डिझाईन तुमचं एक फायनल झालेलं आहे, ह्या सगळ्या फेजेस आपल्या एखाद्या कोणत्याही इंडस्ट्रीजमध्ये वर्क केल्या जातात. तर जर ज्या वेळेला आपण डिझाईन करतो एखाद्या गोष्टीची, ती डिझाईन केल्यानंतर अ, जी त्यांनी रिक्वायरमेंट दिलेली आहे ती रिक्वायरमेंटच आपल्याला टेस्टिंगमध्ये आपल्याला चेक केली जाते. जर अदरवाईज ह्या डिझाईन आणि टेस्टिंगमध्ये जर प्रॉपरली सिमिलॅरिटीज नसतील, तर त्यावेळेला काय केलं जातं, की तो कोड आहे तो पुढे ॲक्सेप्टन्स फेजमध्ये जातच नाही. अदरवाईज तो अगेन कुठे जातो, डिझाईनमध्ये. काही ना काहीतरी एरर आला, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आलेले असेल, तर तो अगेन तुमच्या डिझाईनच्या फेज जातो. डिझाईनच्या फेजला गेल्यानंतर अगेन काय होतं, डिझाईनच्या फेजला गेल्यानंतर तुमचं अगेन त्याचं काय होतं, की बाबा कोणता पार्ट राहिलेला आहे किंवा कोणत्या कोणत्या मॉड्यूल्स राहिलेले आहेत, कोणते कोणते फीचर्स राहिले त्याच्यामध्ये बिल्ड करायचे, हे डिझाईनमध्ये अगेन चेक केलं जातं. अगेन त्यांच्यावरती काय केलं जातं, की एक स्पेसिफिक असं एक अलाइनमेंट किंवा आपण काय म्हणता येईल, की एक आउटव्ह्यू त्यांचा दिला जातो आणि तो अगेन तुमच्या कोडरला दिला जातो, कोडिंगच्या सेक्शनला. ओके. मग कोडिंगच्या सेक्शनला मिळाल्यानंतर ते कोडिंगवाले परत काय करणार आहेत, अगेन त्याच्यावरती कोड करणार आहेत, कारण की कम्प्युटर रिडेबल लँग्वेजमध्ये आपल्याला कन्वर्ट करावंच लागणार आहे. आणि अगेन इट विल बी गोज टू द टेस्टिंग. आणि जोपर्यंत तुमचं डिझाईन आणि टेस्टिंग हे इक्वल असू आहे असत नाही, तोपर्यंत तुमचा कोड किंवा तुमचा जो प्रोडक्ट आहे तो तुमच्या ऍक्सेप्टन्स फेजला पाठवला जात नाही. आता पुढची फेज, सपोज आता हे सगळे डिझाईन आणि टेस्टिंग ह्या दोन्ही पण सेम असतील, जे डिझाईन मध्ये सांगितलेले तेच टेस्टिंगच्या आउटपुटमध्ये मिळत असेल, तर ती जो प्रोडक्ट आहे, तो जो प्रोडक्ट आहे तो कुठे पाठवला जातो, तुमच्या ऍक्सेप्टन्स फेजला. आता ज्या वेळेला तुमच्या ऍक्सेप्टन्स फेजला आला, ऍक्सेप्टन्स फेजला आल्यानंतर तो अगेन कुठे केला जातो, सपोज त्याचा जर ऍक्सेप्टन्स झालेला आहे व्यवस्थित, त्यांच्या तुमच्या रिक्वायरमेंट्स आणि तुमच्या ऍक्सेप्टन्स ह्या फुलफिल झालेल्या आहेत, त्यावेळेला मग काय केला जातो, हा अगेन मग तुमचा काय केला जातो, तुमच्या फायनली तुमचा जो काही युजर आहे किंवा तो तुमचा बायर आहे, त्याला तो पुढे पाठवला जातो. अदरवाईज काही ना काहीतरी रिक्वायरमेंट्स आणि तुमचा ऍक्सेप्टन्स हे मॅच जर होत नसेल, तर अगेन रिक्वायरमेंट्स मध्ये ती संपूर्णपणे फेज ही लूप मध्ये चालते. ओके. कळतंय नक्की काय नक्की कसं आहे, आपल्याला फक्त लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपल्याला एकच काम करायचंय, रिक्वायरमेंट्स ज्या असतील त्या फुलफिल करून आपल्याला बायरला द्यायचे. ओके. सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये हेच काम केलं जातं, की फक्त तुमचा जो बायर आहे त्याच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करायच्यात आणि फुलफिल केलेल्या रिक्वायरमेंट्स काय करायच्या, तुमच्या युजर पर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स ह्या फुलफिल झाल्या पाहिजेत. हा आपला पार्ट आहे तो सॉफ्टवेअर टेस्टिंग मधला. ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय आहे बघून घ्या. आता आपल्या फेजेस बघून घेऊया. जो मगाशी एक पॉइंट बघितला होता आपण, ह्याच्यामध्ये आपण ज्या फेजेस बघितले, तर प्रॉब्लेम डेफिनेशन बघितली, प्रोग्राम डिझायनिंग, कोडिंग, डिबगिंग, टेस्टिंग, डॉक्युमेंटेशन, मेंटेनन्स आणि एक्सटेन्शन आहे रिडिझाईन. हा सगळ्या फेजेस आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या, त्या आपण परत बघून घेऊया. ओके. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, प्रॉब्लेम डेफिनेशन. आता प्रॉब्लेम डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघून घ्या. प्रॉब्लेम डेफिनेशन इज अ बेसिक अँड प्रायमरी स्टेप of software development life cycle. It includes the goals of system and analysis and determine where the problem is and
attempt to fix the system. This step involves the breaking down the system in different pieces to analyze the situation. Okay, requirement gathering is also step to be taken in this stage. Requirement gathering sometimes requires individual teams from client as well as provider side to get detailed and accurate requirements. आता प्रॉब्लेम डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. प्रॉब्लेम डेफिनेशन म्हणजेच काय असणार आहे, ज्या वेळेला प्रॉब्लेम युजरला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कॅल्क्युलेशन्स करायला प्रॉब्लेम येतोय, त्यावेळेला काय होणार आहे, प्रॉब्लेम युजर्स रिक्वायरमेंट करणार आहे की आम्हाला कॅल्क्युलेटर हवंय, राईट ना. मग प्रॉब्लेम डेफिनेशन अगेन तिथं काय होणार आहे, ज्या वेळेला तुमची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे ती काय असणार आहे तुमची, एक प्रॉपरली ब्रेकिंग डाऊन स्टेपमध्ये. म्हणजे आता जो आपण वॉटरफॉल मॉडेल बघितला, वॉटरफॉल मॉडेलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक एक स्टेप्स आपल्या काय होतात, ब्रेकिंग डाऊन होत जातात आणि काय होतात तर कम्प्लिटली फायनल स्टेपमध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. म्हणजेच काय असणार, रिक्वायरमेंट गॅदरिंग रिक्वायर्स इंडिव्हिज्युअल टीम from client as well as service provider side to get detailed and accurate requirement. ज्या वेळेला तुमचा जो युजर आहे किंवा जो तुमचा क्लायंट आहे आणि तुमचा जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात फॉर एक्झाम्पल, ओके. तर त्यांच्या ज्या काय आहेत त्या तुमच्या रिक्वायरमेंट्स आणि तुमचे जो प्रोव्हाइड करतो त्याच्या ज्या ज्या थिंग्स आहेत त्या काय असणार आहेत, त्या ॲक्युरेट मॅच होऊन झाल्या पाहिजेत प्रॉब्लेम डेफिनेशनमध्ये. पुढचा पॉइंट काय आहे, प्रॉब्लेम डिझाईन, सॉरी प्रोग्राम डिझाईन. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन सिस्टीम डिझाईन फंक्शन्स अँड ऑपरेशन्स described in details including screen layouts, business rule, process diagrams and other documentation. The output of this stage will describe the new system as a collection of modules or subsystems. This design stage takes the initial input requirements identified in approved requirement documentation. आता हे वाचून घ्या एकदा आणि लक्षात फक्त एक घ्या. प्रॉब्लेम डिझाईन मध्ये आपल्याला काय असणार आहे, जो तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे, प्रॉब्लेमचं अगेन कन्व्हर्जन काय होणार आहे, त्यांचं कन्व्हर्जन जो डिझाईन मध्ये गेल्यानंतर दोन थिंग्स मध्ये कन्वर्ट होणार आहे, तुमचं लो लेवल डिझाईन आणि हाय लेवल डिझाईन. आता लो लेवल डिझाईन आणि हाय लेवल डिझाईन आपल्याला आता मगाशी कळालेलं आहे. हाय लेवल डिझाईन मध्ये आपण काय करतो की जो तुमचा सिनियर डेव्हलपर आहे त्याच्यामध्ये काय करतो तो की सिनियर डेव्हलपर तुमचा सॉफ्टवेअर प्रोडक्ट जो आहे तो डेव्हलप करतो. पण डेव्हलप कसा करतो की एक त्याचा एक बेसिक ओव्हरव्ह्यू तो आपल्याला देतो की एखादा आर्किटेक्चर त्याचं क्रिएट करतो. ओके, आणि लो लेवल डिझाईन्स मध्ये आपल्याला काय मिळतं, लो लेवल डिझाईन्स मध्ये आपल्याला त्याच्या इच अँड एव्हरी फंक्शन्स आणि अदरवाईज त्याचे ॲट्रिब्यूट्स काय असतील किंवा काय फीचर्स असतील ते आपल्याला होली कशा टाईपमध्ये हवेत किंवा कशा कशा रिक्वायरमेंट्स हव्यात हे आपल्याला लो लेवल डिझाईन्स मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट केले जातात. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो आपला कोडिंग. ओके, कोडिंगला आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला कम्प्युटर रिडेबल लँग्वेज मध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. इथे पण अगेन ते सांगितलेलं आहे, मॉड्युलर अँड सब सिस्टीम प्रोग्रामिंग कोड विल बी अकम्प्लिश्ड ड्युरिंग दिस स्टेज. ओके, कोडिंग includes the application of various logic and internal work done by various specialists. This stage is inter काय आहे? Okay, with the next in that individual modules will be need to test the before integration to main project. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे कोडिंग मध्ये, एकच मिनिट मॅडम, करिश्मा ओके. कोडिंग मध्ये आपल्याला काय करायला होतं, आपल्याला जो कोड दिलेला आहे तो कोड आपल्याला आपल्या कम्प्युटर रिडेबल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि दुसरा पार्ट आहे ह्या फेजचा, तो एक लक्षात घ्या की आपल्याला सर्वात लॉंगेस्ट फेज किंवा लॉंगेस्ट स्टेज जी असेल ती आपली कोडिंगची स्टेज ही एक लक्षात घ्या. मोस्टली एक्झामला आतापर्यंत तरी हा क्वेश्चन मोस्टली रिपीटेड आहे. काय त्याला म्हणतात,
लॉंगेस्ट स्टेज इन द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. म्हणजेच काय असणार आहे तुमचा कोणती असणार आहे कोडिंग. कारण की कोडिंग काय असणार आहे कंटिन्युअसली तुमचा प्रत्येक इच अँड एव्हरी मॉड्यूलला आपल्याला डिबग करा सॉरी तुमच्या कोडिंगच्या लँग्वेजमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार आहे, जो आपल्याला कम्प्युटर रिडेबल कम्प्युटर रीड करू शकतो अशा लँग्वेजमध्ये. त्याच्यामुळे आपली कोडिंगची स्टेज आपली काय असणार आहे ती मॅक्झिमम किंवा आपली लेंदी प्रोसेस असणार आहे किंवा लेंदी स्टेज असणार आहे. हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे डिबगिंग. डिबगिंग मध्ये काय सांगितलेलं आहे डिबगिंग इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग द एरर्स दॅट ऑकर्स ड्युरिंग द कोडिंग पार्ट. डिबगिंग इज इसेन्शियल फॉर दिस स्टेज एस्टॅब्लिश द प्लॅटफॉर्म फॉर द फर्दर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण कोडिंग करतोय, कोडिंग केल्यानंतर आपण काय करणार आहोत त्याचं डिबगिंग करणार आहोत, वेदर इट इज एरर फ्री ऑर नॉट. ओके, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की त्यावेळेला प्रत्येक इच अँड एव्हरी स्टेज किंवा त्याचे जे छोटे छोटे मॉड्यूल्स असतील त्या प्रत्येक स्टेजला काय असतात त्या कंटिन्युअसली आपण डिबग करत जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला एरर फ्री आपल्याला पूर्ण जी सिस्टीम आहे ती मिळते. पुढची नेक्स्ट स्टेज आहे ती आपली टेस्टिंग. त्या टेस्टिंग मध्ये काय सांगितलेलं आहे द कोड इज टेस्टेड ॲट व्हेरियस लेवल्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. युनिट सिस्टीम and user acceptance testing are often performed. This is gray area of many different opinions exist as to what stage of testing are and how much, if any, इटरेशन ऑकर्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आता मगाशी आपण डिस्कस केल्यानुसार टेस्टिंग मध्ये आपण काय करतो जस्ट एक आपला जो कोड आहे तो कोड आपण आपल्या एंटायर रिक्वायरमेंट फुलफिल करतोय की नाही हे आपण आपल्या टेस्टिंग मध्ये चेकआउट करतो. ओके, आणि त्याच्यानंतर जो टेस्टिंग केलेला जो फायनल प्रोडक्ट आहे जो कोड आहे तो आपण पुढच्या स्टेजला पाठवतो, जी कोणती काय असणार आहे आपली डेव्हलपमेंट किंवा आपण इथं इथं काय दिलेली आपल्याला डॉक्युमेंटेशन. डॉक्युमेंटेशन मध्ये आपण काय करणार आहोत की डॉक्युमेंटेशन मध्ये जो आपला जो कोड आहे किंवा जे आपले काय पूर्ण फेजेस आहेत त्या आपण डॉक्युमेंटेशन मध्ये आपल्याला इन रिटर्न फॉर्मॅट्स मध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. तर काय सांगितलं डॉक्युमेंटेशन मध्ये बघा, डॉक्युमेंटेशन इज अ प्रोसेस ऑफ रायटिंग डाऊन एव्हरी स्टेज and each and every details of the process of life cycle development, so that anyone who follows this process may be able to do it in the real sense. Documentation, the internal design of the software for the purpose of future maintenance and enhancement, is done throughout the डेव्हलपमेंट. आता सपोज एखादा आता आपण आपले कोड्स वगैरे सुद्धा किंवा आपण आपले जे स्मॉल प्रोजेक्ट जरी डिझाईन करतो ते कोड डिझाईन केल्यानंतर आपण एका डॉक्युमेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते आपले सेव्ह करतो किंवा ते फर्दर यूजसाठी कंटिन्युअसली आपल्याकडे ते प्रोव्हाइड आपण आपल्याकडे ठेवून देतो. किंवा जो आपला एखादा जर ज्युनियर असेल किंवा आपले जे कोणी जे आपले जे सोबत जे आपले वर्क करतात त्यांना आपण जे काही वर्क करतोय ते आपल्याला ते कळलं पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये एनहान्समेंट जर असेल किंवा एखाद्या काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांना एनहान्स करायच्या असेल तर त्यावेळेला आपल्याला डॉक्युमेंटेशन हे नेसेसरी असतं. त्याच्यामुळं ज्या ज्या आपण स्टेजेसमध्ये जे जे काम करतोय ते आपलं each and every step will be written in format for the documentation purpose. Okay, त्याच्यानंतर पुढचा पार्ट असतो मेंटेनन्स. ओके, तर मेंटेनन्स मध्ये काय असणार आहे की ज्या तुमच्या ज्या सिक्वेन्स आहेत किंवा ज्या काही तुमच्या ज्या कोडिंगच्या ज्या जो काय पार्ट आहे तो काय असणार आहे तो मेंटेनन्स किंवा मेंटेन केला जाणार आहे ह्या फेज मध्ये. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, मेंटेनिंग द सिस्टीम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ SDLC. ओके, ॲज की पर्सनल change position in the organization, new changes will be implemented, which will require system updates. Maintenance is a process of keeping the software in its fully functional form and see to the that nothing goes wrong. Maintaining and enhancing the software to cope cope with the newly discovered problem or new requirements can take
फार मोर दॅन द इनिशियल डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे मेंटेनन्स मध्ये, जो तुमचा जो काही सपोज एखादा चेअर पर्सन असेल, तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सपोज एखादा पर्सन, आता फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये एकच पर्सन आयुष्यभर काम करू शकत नाही. सपोज एखाद्याने एखादा कोडिंग केलेलं आहे किंवा काही ना काही त्याचं वर्क करून ठेवलेलं आहे, तो जोपर्यंत त्या वर्क पोझिशनला वर्क करत होता तोपर्यंत, आणि वर्क करून झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की बाबा ती पोझिशन सोडली आणि तो अदर दुसरा कोणतरी इन्स्टिट्यूशन किंवा कोणतरी अदर ठिकाणी गेलेला आहे. मग त्या ठिकाणी त्याची जागा दुसरा कोणी ना कोणीतरी पर्सन घेतो. मग त्यावेळेला त्याची जागा ज्यावेळेला दुसरा पर्सन घेणार आहे, त्यावेळेला त्याच्या काही ना काहीतरी रिक्वायरमेंट्स असतील की बाबा आधीचा जो प्रोजेक्ट होता, चालू होता, त्याच्या काही काही वर्क झालेले ते त्याला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी जो आपलं डॉक्युमेंटेशन आपण करतो, ते डॉक्युमेंटेशन हे आपल्या फर्दर यूजसाठी मेंटेन हे केलं जातं. ओके. नेक्स्ट फेज आहे आपली एक्सटेन्शन अँड रिडिझाईन. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, दिस इज द लास्ट स्टेप ऑफ सिस्टम डिझाईन वेअर देर इज ऑलवेज scope for extension and redesign whenever required. This stage allows for the extension of any part for the advancement of software, or so that the developed software does not become useless. This stage allows further designing and following all the steps again. आता फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही सपोज एखादं तुम्ही सॉफ्टवेअर किंवा काही ना काहीतरी बनवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये जर सपोज युजरची रिक्वायरमेंट आहे की सपोज फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला बेसिकली फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनची म्हणजे दोन ऑपरेशनसाठी कॅल्क्युलेटर डिझाईन करायला सांगितलंय, आणि आफ्टर समटाइम्स he required division and multiplication also in that computer, sorry, in that calculator only. Then तुम्हाला अगेन बेसिक्स पासून स्टार्ट करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तुमच्याकडे ह्या सगळ्या जर फेजेस तुमच्या आज कंप्लीट झालेल्या असतील, म्हणजे डेव्हलपमेंट डॉक्युमेंटेशन पण तुमच्याकडे अवेलेबल असेल, तुमच्याकडे तुमचा मेंटेन पण, या सगळ्या मेंटेनन्स पण असेल तुमच्या संपूर्ण कोडिंगचं वगैरे, आणि जर तुम्हाला तुम्ही एक्सटेन्शन किंवा आपण काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये रिडिझाईनचं सुद्धा ऑप्शन आपण ठेवलेला असेल, तर त्यावेळेला काय होणार आहे की आपल्याला विदाऊट एनी हार्डवेअर लॉस, अदरवाईज विदाऊट एनी सॉफ्टवेअर लॉस, आपण काय करू शकतो, त्याच्यामध्येच आपल्या सगळ्या ज्या फीचर्स आहेत ते फीचर्स आपण काय करू शकतो, कंटिन्युअसली चेंज करू शकतो. ओके. त्याच्यामुळे ही जी फेज आहे, लास्ट वन जी फेज आहे रिडिझाईन अँड एक्सटेन्शनची, ती आपल्याला नेसेसरी आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय, हा पूर्ण पार्ट झाला आपला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या फेजेस. कोणते कोणते फेजेस आहेत ते मला समजून आलेले असतील, नसतील समजल्या तर मला प्लीज चॅटबॉक्स मध्ये तरी ऍटलीस्ट टाकून द्या, कारण की तुमचा मला आवाज व्यवस्थित येत नाही, काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये. ओके. पुढचा पार्ट आहे डिफरंट टाइप्स ऑफ एचडीएलसी लाईफ सायकल. किती टाइप्स त्याने दिलेले आहेत बघा, भरपूर टाइप्स दिले आहेत. फर्स्ट वन आहे वॉटरफॉल मॉडेल. आता मगाशीच आपण जो डायग्राम बघितली होती, एकच मिनिट, ही जी डायग्राम बघितली होती ही, ती आपली काय आहे, वॉटरफॉल मॉडेलची डायग्राम दिलेली आहे आपल्याला, वॉटरफॉल मॉडेल. ओके. त्याच्यानुसार अजून कोणते कोणते दिलेले आहे, सॉफ्टवेअर प्रोटोटायपिंग, जॉईंट ऍप्लिकेशन डिझाईन, त्याच्यानंतर RAD आहे, XP आहे, त्याच्यानंतर काय आहे प्रोटोटायपिंग अँड RAD आहे, ऑनलाईन सोर्स डेव्हलपमेंट आहे, एंड युजर डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ह्या काय आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ SDLC लाईफ सायकल्स आहेत. ओके. कधी कधी तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये जे फर्स्ट क्वेश्चन मध्ये जे 5 मार्क्स साठी असतात, त्याच्यामध्ये मोस्टली हा रिपीटेड क्वेश्चन आहे की तुम्हाला डिफरंट टाइप्स ऑफ SDLC लाईफ सायकल तुम्हाला विचारल्या जातात. ह्या इन डिटेल एक्सप्लेन जरी नाही केला तरी ऍटलिस्ट तुम्हाला त्यांचे वर्ड, नावं तरी ऍटलिस्ट लक्षात असणं गरजेचं आहे. ओके. कारण की 1-1 मार्क्स साठी वगैरे मोस्टली विचारले जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर स्ट्रेंथ आणि विकनेसेस दिलेले आहेत. स्ट्रेंथ आणि विकनेसेस मध्ये काय सांगितलेले बघा, सम पीपल विल आर्ग्यू दॅट द SDLC नो लॉंगर अप्लायज टू मॉड्यूल्स लाईक ॲग्ली कम्प्युटिंग अँड but it is still termed widely in use to technology circles. The SDLC practice has advantages in traditional models of software development that leads itself more the structure environment, and disadvantages
to using the SDLC methodologies is where there is a need for interactive interactive development or web development or e-commerce where stakeholders needs to review review on the regular basis the software being designed. ओके. आता हे आपल्याला स्ट्रेंथ आणि विकनेसेस मोस्टली विचारत नाहीत, पण एक बेसिक तुम्हाला गोष्ट माहिती असली पाहिजे. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्हाला स्ट्रेंथ सांगितलेली काय आहे, तुमच्या सपोज आता फॉर एक्झाम्पल एसडीएलसी लाईफ सायकल तुम्ही आता अंडरस्टँड करून घेतली. आता एसडीएलसी लाईफ सायकलचे स्ट्रेंथ काय काय असू शकतात, की बाबा ती तुम्हाला संपूर्णपणे डेटा जो तुमचा आहे तो तुम्हाला कंटिन्युअसली यूज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर काय आहे आता याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, ट्रॅडिशनल मॉडेल्स ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट दॅट लीड्स इटसेल्फ मोर स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे एक स्पेसिफिक एक स्ट्रक्चर एन्व्हायरमेंट दिले, म्हणजेच काय असणार आहे, एक स्पेसिफिक एक एन्व्हायरमेंट दिलेलं आहे तुम्हाला, की त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, तुमचं डेव्हलपमेंट कंटिन्युअसली करत जाणार आहोत. ओके. आणि त्यानंतर त्यांची जो डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला दिलेले आहे, डिसएडव्हान्टेजेस मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, मेथड एसडीएलसी मेथडॉलॉजी यूज करण्याचं काय सांगितलेलं आहे, इट इज देर इज नो नीड सॉरी देर इज नीड फॉर इटरेटिव्ह डेव्हलपमेंट. म्हणजेच काय असणार आहे, वेब डेव्हलपमेंट ई कॉमर्स वगैरे हे काय जे काय सांगितलेले आहेत ते काय सांगितलेले आहेत, वेअर शेक होल्डर्स नीड्स टू रिव्ह्यू ऑन रेग्युलर बेसिस द सॉफ्टवेअर बिईंग डिझाईन. ज्यावेळेला तुमचं सॉफ्टवेअर डिझाईन केलं जाते त्यावेळेला कंटिन्युअसली रेग्युलर बेसिसवरती ते तुम्हाला काय करावं लागते, जो स्टेक होल्डर आहे त्याला काय कंटिन्यू रिव्ह्यू करावं लागतो, कंटिन्युअसली त्याच्यावरती लक्ष ठेवून द्यावं लागतं. हा त्याचा एक विकनेस आपल्याला सांगितलेला आहे. ओके. जो पुढचा पार्ट आहे तो आपण उद्याच्याला हे करून कंटिन्यू करून घेऊया, कारण की टायमिंग आता संपत आलेलं आहे. जरा सगळ्यांनी स्पीकर हे करा, म्यूट वरून काढा.